आनंदी, ए आनंदी, काय ग बाई, आता मी बोलत नाही तर तुम्ही बोलणं टाकशील का? आ कुठे आहेस तू? का ते शिट्टीच्या आवाजच नाही ऐकवला तुमचा? कारण द्या, कारण द्या. आता कशाला माझा आवाज ऐकशील ना तू? नाही नाही, खरंच सांगते आई. आणि हा एवढं पसारा अचानक कसं काय झालं? नाही म्हणजे काय हे, ती डिश कशी काय फुटली? हा, तुमच्या हाताला वगैरे लागलं नाही ना आई? हाताला नाही लागलं, भूक लागली होती मला. रात्री बेरात्री भूक लागते म्हाताऱ्या माणसाला, म्हणून उठले मी 2:30 वाजता. म्हटलं काही खायला एखादा डिश घेऊन गेले, काही खायचं घेतलं, खाल्लं आणि मग झोप लागली. तर सकाळी उठून पायाने ती डिश अशी खाली पडली, फुटली. उचलणारच होते मी. नाही नाही, तसं काही नाही. मला सांगायचं ना, मी आवरलं असतं हे सगळं. तुला सांगावं लागतं ना, न सांगता तर तुला दिसतच नाही ना सासूचा रूम. स्वतःची रूम कशी साफ ठेवते, स्वच्छ निर्मळ ठेवतेस. चिंगीच्या रूम वरून पण तुझा हात पसरतो, छान व्यवस्थित ठेवतेस लेकीची रूम. हॉल मध्ये जागच्या जागी वस्तू असतात, फक्त माझीच रूम तू अशी घाणेरडी ठेवत असतेस. तसं नाही हो आई. आता तुम्हीच मला एकदा म्हणाला होतात की असं तू माझ्या खोलीत येत नको जाऊस, हे सगळं आवरत नको जाऊस, म्हणून मला वाटलं की उलट बोलायचं नाही माझ्याशी. मी बोलले होते तुला, काही काही बोलायचंस का? वा ग वा, मला लपवायची गरज नाहीये. माझं सगळं असं मोकळं असतं. तुम्ही लपवता, महत्वाच्या गोष्टी तुम्ही लपवता. आणि काही गरज नाही माझी रूम साफ करायची. उठ उठ, मी काय काही गरज नाहीये. मी करते ना माझी रूम साफ, करणारच होते. चिडू नका तुम्ही, बाहेर बसा, मी आवरते ना, मी आवरते. नक्की आवरशील? नाही तर करशील नवऱ्याला फोन, म्हातारीने मला कामाला लावलं म्हणून? घरचीच कामं करते मी, कशाला सांगेन मी त्यांना? लवकर कर, मला झोपायचंय. रात्री मेली झोपच लागत नाही मला. काय खिदळतात काय? आनंदीला मूल होणार नाही याचं दुःख आणि राग आहे ना, तो फक्त दाखवण्यापुरता होता तुमचा. नाटकाच सगळी नाटक. एवढं काय हसण्यासारखं? आनंदी कुठे आहे? आनंदी, आनंदी, आनंदी. काय हे? तुझ्या सासूबाई तुला मुद्दाम त्रास देत आहेत ना? मीच म्हटलं की पसारा आवरते. पसारा झाला होता की केलाय? नाही रमाताई, घर म्हटलं की पसारा होणारच ना. नाही, मला माहितीये ना, तुला त्रास देण्यासाठी हा पसारा मुद्दाम केलाय. रमाताई, अहो मी स्वतःहून त्यांना म्हणाले की मी आवरते म्हणून. त्यांनी काही नाही सांगितलंय मला. आनंदी, हात दाखव तुझा, दाखव हात. हाताला लागला असताना पसारा झालाय म्हणून तू आवरायला घेतेस ना? मला माहितीये तुझी सासू तुला त्रास देतेय. रमाताई, अहो असं काही नाहीये. असंच आहे, बाजूला हो. नाही नाही, मला माझं काम करू द्या. 1 मिनिटात करते ना सगळं. हा नाही, तुम्ही काही करायचं नाही. रमाताई होत्या माझ्यावर चिडल्यात ना. मला मूल होत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टीला मी कारणीभूत आहे असं वाटतंय ना त्यांना. मग हे सगळं तुम्ही जादूने 1 मिनिटात नीट करून द्या. पण त्यांचा राग कमी होणार आहे का? मला माझं काम करू दे रमाताई. मला माहितीये तुम्हाला माझी काळजी वाटतेय, पण करू द्या मला माझी काम. आणि ऐका, सर आज काय आर्ग्युमेंट झाली सर. अहो पुढची जी तारीख दिली ना सर, ती फक्त फॉर्मॅलिटीसाठी.
बाकी केसचा निकाल तर आपल्याच बाजून लागल्यात जमाय सर. अहो तशी कोर्टावर चर्चाही सुरू होती. असं नसतं रोहन. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत कधीच समजायचं नाही की आपण जिंकलेलो आहोत. आता पुढची तारीख दिली आहे म्हटल्यानंतर समोरचा वकील डेफिनेटली काही ना काहीतरी करू शकतो. हो सर हो. बरं ऐक, आता या केसचं काम झालंय पण परवाच्या केसचं काम बाकी आहे. मी ऑफिसला चाललोय, तू येतोयस? येस सर. चल. तो हा सर. नाही काही नाही. राघव चल लवकर घरी चल. अरे तुझी आई आनंदीला खूप कामं सांगते, छळ करते तिचा. काय 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 सर. नाही काही नाही. मग कोणाशी बोलत होता? नाही काही नाही. मी घरी जातो. सर पण आपण आता ऑफिसला निघणार होतो ना. अरे नाही रोहन, काय आहे ना, मला एक खूप महत्वाचं काम आठवलंय. मला घरी जावंच लागेल. तेव्हा तू ऑफिसला जा, मी तुला नंतर जॉईन होतो. ठीक आहे? जा. ठीक आहे. रमा, तू आनंदीच्या काळजीपोटी इथे येऊन मला भेटण्याने काही होणार नाहीये. मला माहिती आहे तुला तिची काळजी आहे. अगं पण आनंदी आता त्या घरामध्ये जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. ते राहते आणि आनंदीचं आणि आईचं जे काही नातं आहे ना, ते तुझ्या आणि आईच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे. उगाच काहीतरी गैरसमज करून घेतेस आणि इथे येऊन मला भेटतेस. हे बघ, तुला काही गैरसमज करून घ्यायचे असे करून घे, मला काही हरकत नाहीये. पण आहे ना, माझ्या कामाच्या ठिकाणी येऊन मला भेटत जाऊ नकोस. माझ्या कामावर त्याचा परिणाम व्हायला लागलाय. राघव तू माझ्यावरती विश्वास ठेव. तू तुझ्या आईला आई म्हणून ओळखतो, पण मी तुझ्या आईला सासू म्हणून ओळखते. आणि ते कुठल्या थराला जाऊ शकतात हे मला चांगलं माहिती. मी चूक केली आणि त्यांचं ऐकलं म्हणून. पण आनंदीच्या बाबतीत हे सगळं होऊ नये असं मला वाटतं. म्हणून एवढंसं काहीतरी झालं ना की लगेच मी तुला सांगायला येते. पण आता जे झालंय ना ते एवढंच नाहीये. कहर केलाय त्यांनी. बरं ठीक आहे, आपण जाऊया. पण ह्या पुढे हे असं काही सांगण्यासाठी आहे ना, तू माझ्या ऑफिसमध्ये किंवा कोर्टामध्ये नको येत जाऊ. अगदीच काही महत्वाचं तुला सांगायचं असेल ना तर मला फक्त कल्पना दे, तेवढी पुरेशी आहे. बरं बाबा, नाही येणार मी तुझ्या ऑफिसमध्ये. पण आता लवकर चल. अरे ग बिचारी ग सून, किती छळते. काय टीव्ही पण बघू देत नाही मेरे. आनंदी झाली का ग माझी रूम आवरून? जरा ए पोरी. हो हो, माझे गुडघे नाही काम करत, मला त्रास होतो. जगाला कसं सांगणार ऑपरेशनची बाई आहे मी. किल्ली नाहीये का तुझ्याकडे? तडमडलंय दुपार तिपारच. आठवत कसं नाही तुला? आणली होती रागवत नसेल. आले? कुठे आले? कोणीतरी आले नाही? ते नाही. कोण कशाला? अगं मी ती सिरियल बघत होती ना, टिंग टॉंग त्यातला आवाज आला. बेल वाजवली अगं, नाही आलाय. काय तुझे कान वाजतायत का? नाही, चल चल ये. किती आवरलंस घर. वा 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 वा, शाबास. खूप छान आवरलेस. एवढा हात दुखत असताना तू घर आवरलंस. बस का? बस बस म्हणते ना. काय झालं आई? काय नाही, हात पुढे कर. एवढं लागलंय सांगायचं ना. मी नाही ना तुला काम करू दिलं असतं. काय ग तू पण. घरचंच काम आहे, त्याला काय? अगं घरचं म्हणजे काय, तर घरचं काम उद्या पण करता आलं असतं ना. आजच करायची काही अशी घाई होती का बाळा? हा. आनंदी, आई कुठे गेली? मला काय माहिती, मी आता तुझ्या बरोबरच आले ना. मला काय वाटतंय, तुझ्या आईने आनंदीला घराबाहेर काढले. काहीतरी बोलू नकोस, थांब. आई, आनंद कुठे असतील? आई कुठे? कुठे असणार तुझी आई?
ढाराढूर झोपले असतील त्यांच्या खोलीमध्ये. बरं नसताना कशाला कामं करायची? हा, मी केली असती सगळी कामं. बघ कशी लाल झालीत बोट. हा, कळत नाही का ग तुला? उगाच आपलं ते जळलेल्या जागेवर तसंच ठेवायचं नाही, त्रास होतो. या आई आनंदीच्या हाताला औषध लावते. हा छळ आहे. तुला कसं कळत नाहीये? तुझ्या आईने मुद्दाम पसारा काढला आणि आनंदीला आवरायला लावलाय. सांगितलं असेल आवरायला, तेव्हा कदाचित आईला माहित नसेल की आनंदीला काही लागलंय म्हणून. पण जेव्हा कळलं तेव्हा आई तिची काळजी घेते. आता बघ, तुला कळत नाहीये राघव, तुझी आई हे सगळं मुद्दाम करते आनंदीला त्रास देण्यासाठी. हे बघ रमा, मला चांगलं माहिती आहे आईबद्दल तुझ्या मनात खूप कटुता आहे. तुझ्यात आणि आईमध्ये नव्हतं जमत कधी, आणि म्हणून तू तिला कधी माफ करू शकणार नाही हे पण मी समजू शकतो. पण आई इतकी वाईट नाहीये जेवढे तू तिच्यावर आरोप करतेस ना. तेव्हा थांबव आरोप आणि अशा नजरेने आईला बघणं बंद कर. हे बघ आता ना, असं लागल्यानंतर काम नाही करायचं सोन्या. मी केलं असतं ना काम. उगाच आपल्या जीवावर बेतल्यासारखं आपलं करत राहायचं. मग मी कशासाठी आहे? सगळं काम मी केलं असतं. नाही का नाही? हा, का सासूवर विश्वास नाही तुझा? नाही हो आई, तसं नाही. मी बिघडून ठेवेल काम असं वाटतंय तुला? नाही हो आई, तसं नाही. तसं नाही कसं? हा, बरं वाटतंय का? हो हो. काय 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 झालं आता लावून? काय 17 वेळा लावतच बसू का? नाही, असं अचानक हात झटकला आई. झटकला म्हणजे झालं लावून. आता काय फुंकर घालत बसू का? लावायचंय घे. लाव अजून ठास असा हाताला. लाड करून घेते. खूप लाड केले तुझे. इतके लाड केले तेवढी लायकी पण नव्हती तुझी. काल आई हिला एवढं बोलली, हाताला लागलंय काम करू नकोस, तरीही लागलेच कामाला. खरंच आई काल जे बोलत होती ते मनापासून बोलत होती ना? की रमा सांगते तसं नाही, रमाचं हे ऐकून नाही चालणार. खरं काय आणि खोटं काय हे आनंदीकडूनच कळेल. झालं आवरून? चहा टाकते हा पटकन. पटकन नको, आरामात. आई काय तुझ्या हातचा चहा पित नाही, त्यामुळे घाई करायची काही गरज नाहीये. जोपर्यंत आई तुझ्या हातचा चहा पिणं पुन्हा सुरू करत नाही तोपर्यंत सगळं अगदी निवांत होऊ दे. निवांत नाही राहायचंय मला आईंसाठी चहा करायचा आहे. मला खूप आनंद मिळतो आणि मला एक गोष्ट खूप चांगली माहिती आहे, आईंनाही माझ्या हातचा चहा खूप आवडतो. माहितीये, नको ना काळजी करस. आई आहे ती, फार दिवस तुझ्या चहाशिवाय नाही राहू शकणार ती. बरं, काय आजचा प्लॅन काय? आजचा प्लॅन काय विशेष नाही. असं का विचारताय? नाही, विशेष नाही का, मी सहज विचारलं. आई तुला त्रास नाही देत ना? आनंदी, हा, बदाम भिजू घातले होतेस? हे घ्या. आलेच मी, आलेच. एक मिनिट. माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी, तुझ्यासाठी. हे बदाम तुला खायचे. तब्येत चांगली ठेव, कळलं?
यामधल्या गोंधळामध्ये तब्येतीची हेळसांड झालेली आहे. शक्ती वाढली पाहिजे. तब्येतीची कारणं नको आहेत मला. खा. तुम्ही खा, उद्या माझ्यासाठी भिजवेन मी. नाही, हे माझ्यासाठी नाहीये, तुझ्यासाठी आहेत. घे. हा राघवा, काय म्हणत होतास तू? मी कुठे काय म्हणत होतो, मी ऑफिसला निघालो होतो. चालू द्या तुमचा. येतो आहे, येतो. मालती, मी आलो का दुकानात जाऊन पटकन? गुड मॉर्निंग पार्टनर. अरे गुड मॉर्निंग राघव. काय ऑफिसला निघताना ही पिशवी कशाला? अरे नाही रे, चहाची पावडर संपली ना, ती आणायला दुकानात चाललोय मी. ऑफिसमध्ये चाललोच आहोत, तिकडे चहा मागू ना. आणि समजा मी आज ऑफिसला आलोच नाही तर? तुम्ही ऑफिसला नाही येतात? नाही. काय झालं, येत नाही आज म्हणजे माझ्याकडून काही चुकलं का? माझ्यावर राग आहे कसला? नाही रे बाबा, अरे मी 2-4 दिवस ना घरीच थांबायचं म्हणतोय. जास्त खुश होऊ नकोस. आनंदीला माहेरी आणायचा विचार चालू आहे आमचा. त्याची तयारी करण्यासाठीच मी घरी थांबतोय ना. हो भावा, काय तुमची लेक कुठे एवढ्या लांब राहते, कधी येऊन तिला भेटू शकता, तिला घरी बोलवू शकता. माहेरी वगैरे घेऊन जायची काय गरज आहे? ठीक आहे ना, मी तिला भेटू शकतो, तिच्याशी बोलू शकतो, पण आम्हालाही वाटतं ना पोरीनं 4 दिवस आपल्या माहेरी यावं म्हणून ते. आणि सध्या ना आनंदी आमच्या घरीच आनंदात राहील. म्हणजे तुझ्या आईच्या जाचापासून वाचवण्यासाठी तिला माहेरी आणतोय मी. नाही, असं काय बोलताय तुम्ही बाबा? असं काही नाहीये. तुम्हाला का असं वाटतंय आई तिला जाच करते? राघव, मला वाटत नाहीये आणि मी उगाच बोलत नाहीये. काल काय झालं तुला माहितीये का रे? काय झालं? सांगतो. काल आज लवकर आलात? हो हो. जा, आई वाट बघत असते. थांब 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 थांब. काय? पिशव्या जड असतील ना? हा, उचलवतात का तुला? कचऱ्याच्यात. एवढा कचरा? घरातली साफसफाई केली ना, नको असलेल्या वस्तू भरून ठेवल्यात, खाली टाकून येते ना. अगं मग तू एकटी का उचलते असा कचरा? संध्याकाळी रागावल त्याला सांगायचं ना. नाही नाही, एवढं काही नाही त्यात. अगं दे, मी नेतो त्या. नाही नाही बाबा, मी घेऊन जाते, तुम्ही जा बरं. जा. अगं असं काय, दे इकडे. बाबा हो, असू द्या असू द्या. अगं मी घेतो ग. बघ, उचलतो म्हणालो मी, वाढवलंच ना काम. आलाय तुझे. माझे बाबा हो. आनंदी, दिवाळीची साफसफाई एवढ्या लवकर सुरू केलीस तू? दिवाळीची नाही हो, आईची खोली आवरली ना. एका खोलीतला एवढा कचरा? मुद्दाम तुला कामाला लावतात का त्या? अहो 4-5 दिवस झाले मी त्यांची खोली आवरली नव्हती, म्हणून जरा पसारा झाला. अगं हा एवढा 4-5 दिवसातला कचरा नाहीये. हा मुद्दाम केलेला कचरा वाटतोय. तुला त्रास देत आहेत का त्या? नाही बाबा, असं काही नाहीये, तुम्ही ना उगाच विचार करताय. एवढं सगळं ओझं घेऊन 7 माळे उतरून खाली जावं लागलं माझ्या लेकीला. आता तूच सांग, याला मुद्दामून त्रास देणं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? बाबा ऐका, हा गैरसमज झालाय तुम्हाला. अहो हे साफसफाई वगैरे जे आहे ना, हे कायम ह्या दोघींचं चालूच असतं. मला स्वतःला कधी कधी माहित नसतं. तुम्हाला सांगतो, आनंदी आहे ना, तिला त्रास होतोय वगैरे सगळं मान्य, पण तो आई देत नाहीये आणि आई तिची काळजी पण घेते. ठीक आहे, मी मान्य करतो की तुझी आई तिला त्रास देत नाही. पण सुलक्षणाताईंचा आनंदीवर एवढा राग असताना त्या तिची काळजी घेतील? हो, तुम्ही आनंदीला विचारा,
कसं आहे माहितीये का, मला सुद्धा आधी असं वाटलं होतं जेव्हा ह्या प्रकरणामुळे आई आनंदीवर चिडली होती, रागावली होती, तेव्हा आता वाटलं होतं की आईचा राग काही इतक्या सहजासहजी शांत होणार नाही, वाटलं होतं मला. पण खरंच आईचा राग शांत झाला. आई विसरली सगळं काही. आई आता आनंदीची खूप चांगलीरित्या काळजी घेते. आता तुम्ही म्हणताय तसंच जर का असतं तर घरात मला कळलं नसतं का? काही काळजी करू नका, आनंदी व्यवस्थित आहे. आणि ना तुम्ही कधी येऊन आनंदीला भेटा किंवा आनंदीला घरी बोलवा, काही हरकत नाहीये. पण उगाच असं काही मनात आणू नका. आनंदी व्यवस्थित आहे, अजिबात काळजी करू नका. हा बरं, आता मी निघू ऑफिसला. पार्टनर तुम्ही नाही येतात, मला तर जाऊ द्या. हा